अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर नगरपालिकेअंतर्गत असणाऱ्या एका खुल्या नालीमध्ये आई आणि बाळ पडल्याची मनस्ताप देणारी घटना घडली। सुदैवाने आई आणि बाळाला कोणतीही इजा झालेली नसून ज्या गड्ड्यामध्ये आई आणि बाळ पडले तो जवळपास 4 फुटाचा असल्याचं समजते। अचलपूर नगरपालिकेच्या परतवाडा हद्दीतील टिळक चौक परिसरामध्ये असणाऱ्या एका कान नाक घशाच्या दवाखान्यामध्ये शिरसगाव कसबा येथील एक कुटुंब तपासणीकरिता गेले होते। मात्र दवाखान्यापुढे असणाऱ्या नालीबद्दल त्यांना पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती। वडील दवाखान्यापुढे गाडी उभी करताच आई व बाळ खाली उतरण्यासाठी गेले, मात्र ते जमिनीवर पाय न ठेवता सरळ नालीमध्ये जाऊन पडले। परिसरातील नागरिकांनी तत्काळ दोघांनाही बाहेर काढले, अन्यथा दोघांबरोबरही एखादी अनुचित घटना सुद्धा घडू शकली असती। मात्र वारंवार प्रशासनाला आणि नगरसेवकांना सांगून सुद्धा हा जिवंत गड्डा बुजवला गेला नसल्याने आता नगरपालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर मागील 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून हा गड्डा येथे असल्याचंही येथील नागरिकांनी सांगितलं। 2-3 एक्सीडेंट हो गए हैं उसमें। और एक भाई का तो हाथ टूट जाता है, एक का पैर टूटा, और हमेशा माने महीने भर में 8 दिन में एक आधा इसमें गिर रहा। कमेटी वालों को बोले, हमने बड़े बड़े पत्रे भी लाके बाजू में रखे थे ताकि कोई गिर ना सके। फिर भी वो आदमी वो कैसा अचानक आता और गिर जाता उसमें, और बस उठता चले जाता। बाकी ना कमेटी वाला कुछ कर रहा ना कुछ कर रहा। माझ्या मिसेसचे कानासाठी तकलीफ होऊन राहिली 4 दिवसापासून। 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे, तर 12च्या अंदर यायचं होतं मला, तर दवाखान्यामध्ये आलो होतो मानकडकडे डॉक्टर। तर इथं गड्डा होता ह्या बाजूनं, तर ते मिसेस पडली, त्याच्यात लागलं तिले आणि उजवीला लागला। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।